जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काय इन्फॉर्मेशन आहे? ते मी तुम्हाला भेटून सांगेन. ठीक आहे, मग भेटू आपण. आपण उद्या भेटूया. हो चालेल. ओके. ओव्हर स्मार्ट राजवाडे. वा 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 शनाया, अगं मला हवं तसंच घडतंय. आगे बढो. गुरुनाथ सुभेदार, तुमचंही अभिनंदन. लवकरच राधिका मसाले तुम्ही टेक ओव्हर करणार. बस आता माझ्या टार्गेटच्या मी अगदी जवळ आहे. फिंगर्स क्रॉस्ड. अरे आलीस, लवकर आली आज. लवकर कुठे बाबा, वेळेवरती तर आले. अरे पुस्तक वाचायच्या भानगडीमध्ये मला भानच राहिलं नाही वेळ. ये बस बस बस. नाही बाबा, तुमच्यासाठी चहा मांडू? बस मी मांडतो. बस बस. दमली दिसतेस, मी मांडतो. नाही बाबा, अशी दमले नाहीये, पण विचार करून करून थकले. काय झालंय काय? तुम्हाला तर माहितीच आहे बाबा, काही बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी त्यांचा हिस्सा काढून घेतलाय. त्यामुळे मोठाच प्रश्न निर्माण झालाय. मग आता काय करायचं ठरवलंय? एक तर उरलेला हिस्सा विकायचा किंवा कुठल्या तरी कंपनी बरोबर टाय अप करायचं. आम्ही सर्व बाजूंनी प्रयत्न करतोय. प्रत्येक जण आपापले कॉन्टॅक्ट्स वापरतायत. आनंद भाऊजी, पानवलकर सर कामाला लागलेत. सर्व बाजूंनी प्रयत्न चाललेत. राधिका, तुला एक सांगू ग, तुम्ही सगळेजण आपापल्या परीने प्रयत्न करतायत ना, मग निश्चित काहीतरी मार्ग निघेल. हो बरोबर आहे बाबा, पण या सगळ्यामध्ये ना सौमित्र मात्र नाराज झालाय. का? त्याला काय झालं आता? आज तो ऑफिसमध्ये आला होता तेव्हा आमची मीटिंग सुरू होती, म्हणून त्यालाही हा सगळा विषय सांगितला. म्हटलं त्याचा सल्ला घ्यावा, तर त्यांनीच तयारी दाखवली. म्हणाला मीच टायअप करतो तुमच्या कंपनी बरोबर. पण या सगळ्याला मी नकार दिलाय बाबा. नाही कसं आहे, मला असं वाटतं की आमच्या नात्यामध्ये व्यवहार यायला नको. बाबा मी बरोबर करते ना? राधिका, तू बरोबर केलंस की चूक मला नाही सांगता यायचं. पण तुला जर मनातून असं वाटत असेल की तुमच्या नात्यामध्ये व्यवहार येऊ नये, तर आय थिंक हा चांगला विचार आहे. हो, पण तो मात्र नाराज झालाय ना. समजावून त्याला, समजेल तो. अगं खूप चांगला माणूस आहे. हो, तसाही त्याचा राग फार काळ टिकत नाही. मी समजावेन त्याला. तू बस, मी चहा म्हणतो. नाही बाबा, अहो खरंच नको. आई कुठे आहेत? अगं ती पोथी वाचते आहे, मलाही चहा घ्यायचा आहे. तू बस ना, मी मांडतो चहा. मी मांडते ना. थांबा, तुम्ही बसा. बस म्हटलं तुला. कधीतरी बापाचं ऐकावं, कळलं? बाबा तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. कंपनीला कुठून तरी मदत मिळू दे.